हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. महाराष्ट्र द्वेषाची नवीन पिलावळ वळवळायला लागली आहे. त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. कल्याणच्या घटनेवर राज ठाकरेंचा संताप. कल्याण प्रकरणावरनं राज ठाकरे आक्रमक. आरोपींना अटक करा. सरकारला जमत नसेल तर मग मनसैनिक थैमान घालतील, मग बोट दाखवू नका. ठाकरेंचा इशारा. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्लाला दणका. गुन्हा दाखल करत तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेत केलं जाहीर. कल्याणमधील मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी 2 आरोपींना बेड्या. कल्याण पोलिसांची कारवाई. परप्रांतीयांकडून करण्यात आली होती मारहाण. कल्याणमध्ये मराठी भाषिकाला झालेली मारहाण संतापजनक. मराठी माणसाला दाबलं तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करा. आदित्य ठाकरेंची मागणी. बीड प्रकरणात कुणीही मास्टरमाइंड असेल तरीही कारवाई होणार. जे कुणी गुन्ह्यात संबंधित असतील त्यांच्यावरही कारवाई करणार. कुणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. परभणीत अतिरिक्त बळाचा वापर केल्यानं पोलीस निरीक्षक अशोक घोरबाणवर निलंबनाची कारवाई. मुख्यमंत्र्यांची माहिती. तर सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं केलं स्पष्ट. बीड प्रकरण धनंजय मुंडेंना भोवण्याची शक्यता. खातेवाटपाआधीच धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर. भाजप केंद्रीय नेतृत्वाचीही नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. संजय राऊतांच्या भांडूपमधल्या घराची रेकी. 2 संशयास्पद व्यक्ती रेकी करत असल्याची माहिती. राऊतांची सुरक्षा वाढवण्याची मागणी. मंत्रालयासमोर काँग्रेसचं आंदोलन. भाजप विरोधात काँग्रेस आक्रमक. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड. आणि नाशिकच्या सातपूर एमआयडीसीतील ज्योती स्ट्रक्चर कंपनीला भीषण आग. परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू.